परीक्षितीचा जन्म नंतर झालाय आणि अगोदरच गर्भामध्ये भगवंताचं दर्शन परीक्षितीला झालंय. सर्वांचं परीक्षण करतोय म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा जो परीक्षिती आहे, एके दिवशी कलीने त्याच्या मस्तकामध्ये प्रवेश केला. जेव्हा भगवंत निज धामाला निघून गेले तेव्हापासून खऱ्या अर्थाने कलियुगाला सुरुवात झाली. परीक्षितीला शमीक ऋषींचा जो मुलगा आहे शृंगी, त्यांनी शाप दिलाय. मेलेला सर्प गळ्यामध्ये अडकवला, पण स्वतःच्या गळ्यामध्ये परीक्षितीने जिवंत तक्षक नाग त्या ठिकाणी अडकून घेतलेला आहे. आणि ती वाणी काही साधारण नव्हती, एका तपस्व्याची वाणी होती. आजकाल कितीही लोकांनी शाप देऊ द्या, ते खरे होतात का हो? आज प्रत्येकाला वाटतंय, एखाद्याने जर एखाद्याला सहज म्हटलं तुझं वाटोळं होईल, तर होतं का? म्हणणाऱ्याचं होतं. कारण आपण म्हणतो ज्याच्यासाठी खड्डा खांदलाय तो त्यात जाऊन पडत नाही, ज्याने खादलाय तोच त्या ठिकाणी त्याच्यात पडतो. म्हणून कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तपस्वी वाणी होती ती. त्या वाणीने कधी कुणाची निंदा केली नव्हती. त्या वाणीने भगवंताचं नामाशिवाय इतर कशामध्येच रुची, आवड, प्रेम निर्माण झालेलं नव्हतं. आणि आजची वाणी तेवढी पवित्र आहे का? आहे का? जवळजवळ 90% पुरुष तंबाखू खातात. तुमच्याकडे खातात का? आमच्याकडे मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं जिवंत. एक जण असाच वारीत चालला. म्हणलं 15-20 दिवस तुम्ही घरदार सोडून वारीत आलात, बायको लेकरं पोरं सगळे सोडून दिलं आणि पांडुरंग परमात्म्या करता वारीत चाललात. निदान 15 दिवस तरी तंबाखू सोडा. लागता लागता सवय तुम्हाला लागलं ना, आपोआपच तुमची तंबाखू सुटल. तो म्हणला, ताई तुम्ही फार अवघड मला सांगितलं. मला जर बायको सोडून द्यायला लावली असती तर ती सोडून दिली असती, पण तंबाखू माझ्याच्याने सुटणार नाही म्हणे माझ्याच्याने. मग तपस्वी असणाऱ्या त्या शृंगी ऋषींचा हा शाप होता. त्या शापामध्ये आता कोणी बदल करू शकणार नव्हतं. पण परीक्षितीने विचार केला, महान अशा कुळामध्ये माझा जन्म झालाय. अरे माझ्या आजोबांसोबत स्वतः देव त्या ठिकाणी राहिलेला आहे, आणि एवढं असताना सुद्धा माझ्या हातून असं वाईट कर्म घडलं. म्हणून परीक्षितीने सर्व राज्याचा त्याग केला. गंगेच्या किनारी परीक्षिती आला. यमुना ही भक्ती स्वरूप आहे आणि गंगा ही ज्ञानाची भूमी आहे. म्हणून गंगेच्या किनारी माणसाला ज्ञान प्राप्त होतं. त्या गंगेच्या किनारी आलेले सगळ्यांना कळालं की परीक्षितीला हा शाप मिळालाय. अनेक ऋषीमुनी तिथं आलेले आहेत, आपण काल पाहिलं. आणि तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथाला अवतार ज्यांना म्हटलं जातं असे श्री शुकदेव मुनी आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि श्री शुकदेव मुनी आलेले आहेत. पण शुकदेव मुनी कशा आहेत माहिती आहे का? अवधूत वेशामध्ये, अंगावर थोडा सुद्धा कपडा नाहीये. पहा, गावामध्ये आल्याच्या नंतर ते जात होते गंगेच्या किनारी. छोटे छोटे मुलांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर वेडा वेडा म्हणून त्यांना दगड मारायला लागले. म्हणून लक्षात ठेवायचं, कधी कुणी आपल्या दाराला आलं वेड्यासारखं दिसत असलं तर चुकून सुद्धा कधीच कोणाचा अपमान करायचा. कारण कोणत्या रूपामध्ये कधी संत आणि देव येतात आणि आपल्याला भेट देतात ते आपल्याला कळत नाही. पहा, क्वचित शिष्ट क्वचित भ्रष्ट क्वचित भूत पिशाच व्रत नामना योग धरो संती विचरंती महितले. अनेक रूप धारण करून कधी शिष्ट दिसतील, कधी भूत प्रेतासारखं त्यांचं विचरण असेल, पण त्यांच्या स्थितीचा जर विचार केला तर महान अशी त्यांची स्थिती असते. वेडा वेडा म्हणून शुकदेव मुनींना लहान मुलं दगड मारायला लागली. पण संतांचं असं असतं, कुणी वंदू किंवा कुणी निंदू, कुणी पूजा करू किंवा कुणी दगडाने मारू, ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात त्यांना सारख्या असतात.
आणि तेच लक्षण भक्तांकडे सुद्धा असलं पाहिजे. समः शत्रौच मित्रेच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समः संग विवर्जित. पण ज्या वेळेस गंगेच्या किनारी आलेत आणि मोठे मोठे साधू ऋषी संत उठून उभे राहून त्या अवधूत वेशामध्ये असणाऱ्या तेजस्वी पुरुषांकडे पाहून सगळेजण ताडकन उठून उभे राहिलेत आणि दोन हात जोडून श्री शुकदेवांना ज्यावेळेस नमस्कार करतात ना, त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं. रे जणू भगवान शंकरच या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले आहेत की काय, आणि या परीक्षितीला मोक्ष मिळवून देण्यासाठी इथं आलेत की काय, असं त्या ठिकाणी भास होऊ लागला. पण संत एका जागेवर जास्त काळ थांबत नाहीत. एका जागेवर जास्त काळ थांबलं तर आसक्ती निर्माण होते, मोह माया निर्माण होते. म्हणून एका दारामध्ये आलेले संत 5 ते 6 मिनिटं फक्त थांबतात. गाय दुहण्याचा जेवढा वेळ असतो, गाईचं दूध जेवढ्या वेळ काढलं जातं तेवढाच वेळ संत एका जागी थांबतात, जास्त वेळ थांबत नाही. म्हणून परीक्षितीने काय केलं, पटकन श्री शुकदेव मुनींचं सुंदर असं पूजन केलं. या ऋषी मुनींनी काय केलं की अवधूत वेशात असणारा त्या ठिकाणी हे श्री शुकदेव मुनी कथा सांगू शकत नाहीत, म्हणून त्यांना कोपीन घालायला लावलेली आहे. सुंदर असं पूजन परीक्षितीने केलं. लगेच जातील म्हणून प्रश्नात अडकून ठेवण्यासाठी परीक्षितीने प्रश्न विचारला, मला तुम्ही सांगा, आता पृच्छामि संसिद्धम योगिनाम पुरुषम परम. मला तुम्ही सांगा, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने काय केलं पाहिजे. पुरुषस्य यत् कार्य म्रियमाणश्च सर्वथा. मरणासन्न पुरुषाचं कर्तव्य काय आहे. मला तुम्ही सांगा, मरण फक्त परीक्षितीचं जवळ आलंय का तुमचं आमचं सुद्धा जवळ आलंय. बोला ना आता थोडस. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलत नाहीत. सगळ्यांचंच आलंय का नाही. मरण प्रत्येकाचंच जवळ आलंय आणि मरण प्रत्येकाचंच त्या ठिकाणी आपण सहज म्हणतो उशाला बसलेलं असतं. पण माणसाला मरणाची भीती वाटते. बरोबर आहे का नाही. मरणाची भीती वाटते, पण मेल्याशिवाय इथून आपल्याला जाता येत. मग हा जो प्रश्न विचारलेला आहे परीक्षितीने, ते फक्त एकट्याच्या उद्धाराकरता नाही, निमित्त मात्र परीक्षिती झालाय. पण हा जो प्रश्न आहे तो समस्त जगाच्या कल्याणाचा प्रश्न विचारलेला आहे. जसं मला तुम्ही सांगा, गाय जी आहे ती गाय दूध कोणाकरता देते. गाय दूध कोणाकरता देते, वासरा करता. पण खरं सांगा, वासराला किती पाजलं जातं आणि सगळं कोणाला काढून आणलं जातं, घरच्यांनाच. वासरा करता जरी गाय दूध देत असली तरी सर्व कुटुंबाचं भागतंय. जसं अर्जुनाच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने गीता सांगितली, पण ती गीता फक्त निमित्त मात्र अर्जुन झालाय, पण समस्त जगाच्या कल्याणाकरता ती गीता सांगितली. तसं हा प्रश्न परीक्षितीने स्वतः करता विचारलेला नाही, तर समस्त जगाच्या कल्याणाकरता विचारलाय. आणि द्वितीय स्कंदाच्या सुरुवातीला श्री शुकदेव मुनी बोलायला सुरुवात करतात. वर्याणेशते प्रश्न कृतो लोकहितो नुपः आत्मवित् सम्मत पुंसां श्रोतव्यादिशयः परः. वर्याणेशते प्रश्न, हा प्रश्न तू एकट्याच्या कल्याणाकरता नाही विचारलेला, समस्त जगाच्या कल्याणाकरता हा प्रश्न विचारलाय. परीक्षिती, ज्या ठिकाणी आपण जीवन जगतो त्याला मृत्यू लोक म्हणतात, आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मरावं प्रत्येकाला लागतं. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला 10,000 वर्ष. द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाला 1,000 वर्ष. आणि कलयुगामध्ये माणसाचं आयुष्य किती आहे, 100 वर्ष. पण त्या 100 वर्षामध्ये सुद्धा
आपण 100 वर्ष जगू शकतो याची काही गॅरंटी आहे का? काही वॉरंटी कार्ड आहे का आपल्याकडं? की हात खराब झाला किंवा हात दुखायला लागला, हाताचं एखादं हाडूक जर मोडलं तर आपण त्या देवाकडे जातो का? देवाला म्हणतो का 100 वर्ष अजून झाले नाही देवा, मला दुसरा हात टाकून दे? का गोसापुरी मधली कांताबाई, शांताबाई, धोंडाबाई, मंदाबाई, मीराबाई, मैनाबाई गेली का देवाकडे बदलून आणायला? आहे का तसं काही? 100 वर्ष जरी असलं तरी 100 वर्ष आजकाल कोणी जगत नाहीये. म्हणून अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, आणि काय भजनाशी उरले ते पाहिगा. 100 वर्षाचं आयुष्य आणि 24 तासाचा एक दिवस. श्री शुकदेव मुनी परीक्षितीला सांगतात, राजा निद्रियार येते नक्तम विवायन च वावय, दिवाचारते हया राजन कुटुंब भरणे नवा. रात्र कशात जाते? झोपेत जाते आणि दिवस कामामध्ये जातो. पण काही काही जणी अशा आहेत, दिवसा सुद्धा काम आवरल्यावर काय करतात? झोपतात. आता इथून मस्त पंक्तीचं खाऊन गेल्या, अजून काही काही जणी गोधाड्यातच लोळतात. आरतीपर्यंत येतील हळूहळू हळूहळू. म्हणून खाताना माणसाने एवढंच खाल्लं पाहिजे की कथेला आपल्याला बसावं वाटलं पाहिजे. खाताना इतकं खाल्लं की कथेमध्ये आल्याच्या नंतर खालचा जबडा खाली, वरचा जबडा वर, जांभळ्या समोरचीला जसं खाऊन घेती का काय? काही काही लोक अशा जांभळ्या देतात. काही काही इतके झोपाळू असतात, इतके झोपाळू असतात, चालता चालता किळीच्या सालीवरून पाय जर सटकला, धापकन खाली पडले तर तिथंच लगे म्हणतात, इतक्या लवकर कशाला उठायचंय, एक डुकला घेतो मगच उठतो. काही काही लोकांना झोपच आवरत नाही पा, अत्यंत प्रिय असते त्यांना झोप. खाल्लं की झोपायचं, उठलं की खायचं, खाल्लं की झोपायचं आणि उठलं की खायचं, एवढंच काम. आणि याच्यातच त्यांना सुख वाटतं. आता उन्हाळा सुरू होतोय, आता शेतातले काम आवरलेत, आता बाईचं काम आहे, सकाळी सगळं काम आवरलं, जेवण करायचं, मस्त काय करायचं? झोपायचं. झोपणाऱ्या झोपतील, पण ज्या कामदारणी आहेत ना त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा झोपत नाहीत. आता त्यांचे तर उलट अनेक प्रयोग सुरू होतील. काय काम सुरू होते? पापड्या करायच्या, कुरड्या करायचे, वडे करायचे, आणि नुसते स्वतः पुरतेच नाही करायचे, इतक्या करायच्या, पुन्हा गोणी गोणी भरून कुणाला पाठवायच्या? लेकीला पाठवायच्या. चांगला अनुभव, हे नाही सांगावं लागत. म्हणजे काही काही जणीला नाही झोप, पण काही काही जणीला फार झोप असते. मग जे दिवसा सुद्धा झोपतात त्यांची जवळजवळ किती वर्ष झोपे जातात? नुसतं रात्रीच जर झोपलं तर 100 वर्षाचं आयुष्य जवळजवळ 50 वर्ष झोपेत जातात. आणि 50 वर्ष कुटुंबाकरता काहीतरी कमवण्यामध्ये घातले जातात. मग नेमका भजन तरी कोणत्या वेळात करायचं? पण राजा, ज्याचं मरण जवळ आलंय ना त्याने काय करावं? तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. जो मृत्यूपासून अभय पाहतोय, जो मृत्यूला भिवू नये असं वाटतंय ज्याला, त्याने भगवंताला शरण जावं. भगवंताला शरण गेलं की माणसाची मरणाची भीती पूर्णपणे निघून जाते. पण मग भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळण्यासाठी, भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तर पहिलं सांगितलं, श्रोतव्य. भगवंताच्या कथा कीर्तनाचं श्रवण करावं लागेल.
जोपर्यंत श्रवण करत नाही तोपर्यंत तो भगवंत कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो आपल्यासाठी करतो काय, त्याच्याजवळ जायचं कसं, कोणत्या माध्यमातून त्याच्याजवळ लवकर जाता येईल. कारण एखाद्या गावाला जायला अनेक रस्ते जर असतील तर त्या गावाला जात असताना आपल्याला चांगला कोणता आहे, जवळचा कोणता आहे, याचा विचार करावा लागेल. मग भगवंताकडे जाण्यासाठी सुद्धा अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण मग सोपा कोणता आहे म्हटले भक्तिपंत बहु सोपा. मग भगवंताच्या जवळ जाण्याकरता पहिलं तुम्हाला करावं लागेल, तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी करायला जे सांगितलेलं आहे ते म्हणजे श्रोतव्य. जोपर्यंत भगवंताच्या विषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत भगवंतावर प्रेम होत नाही. जाणे बिन न होय परतीती, अन्न परतीती न होय प्रीती. मला तुम्ही सांगा, एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम झालं, पण प्रेम होत असताना त्या मुलाला त्या मुलीबद्दल सगळी काय असते, माहिती असते का. असं झालं त्याने तिला पाहिलंच नाही, कधीच पाहिलं नाही, काहीच नाही, आणि असंच प्रेम झालं होतं का. अगोदर कुठंतरी त्यांची ओळख झालेली असते, कुठेतरी त्यांचा परिचय झालेला असतो. एकतर ती दिसण्यात आवडली असते, स्वभावात आवडलेली असते, कुठल्या तरी गोष्टीची त्या ठिकाणी त्या मुलाला तिच्याविषयी आवड लागलेली असते, तेव्हा तो तिच्यावर प्रेम करायला लागतो. मग भगवंताचा कुठला तरी गुण आपल्याला आवडायला पाहिजे, भगवंताचं कुठलं तरी काहीतरी कार्य आपल्याला आवडायला पाहिजे, आणि ते आवडण्यासाठी त्या भगवंताचं कार्य कळण्यासाठी कथा कीर्तन श्रवण करावं लागेल. आणि ते सुद्धा उग श्रवण करायचंय म्हणून श्रवण नाही करायचं, मनातून श्रवण करावं लागेल. नाही तर आता दिसत्यात सगळ्याजणी इथं, पण खरं खरं सांगा, पांडुरंगाची शपथ सगळ्या इथंच आहेत का? इथंच आहेत का? बऱ्याच जणी घरी गेले असतील, घाई मध्ये आले, जागा भेटती का नाही पुढं. मला वाटलं माझ्या जागेवर कोणी जाऊन बसतं का काय, पण घराला कुलूपच लावलं का नाही काय माहिती. इथं बसल्या बसल्या तिला घराच्या लॉकची आठवण येते, आणि इथं बसल्या बसल्याच मानाला झटके देते. तिला वाटते कुलूप लावलं, मी नीट काही तर लावत्यात पण नीट लागले का नाही म्हणून असं उडू पण पाहतात. इतका घरात जीव. जवळी नाही चित्त, काय मांडियले प्रेत. आणि इथं बसून सुद्धा आपलं चित्त जर इथं नसेल तर त्याला काही उपयोग होत नाही. पहा, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. कथा ऐकताना कशी ऐकावी, सर्वांगाचे कान करून. जी कथा आपण कानाने श्रवण करतोय त्या कथेबद्दल आपल्या हृदय पटलावरती, आपल्या मनामध्ये ते चित्र समोर उभा राहिलं पाहिजे, आणि आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे रंगून गेलो पाहिजे. सर्वांगाचे कान करून आपण कथा ऐकली पाहिजे. एका मूर्तिकाराने मूर्ती बनवल्या, पहा, 15 किलो पितळाची मूर्त बनवली, आणि 15 किलो पितळाची मूर्त बनवल्याच्या नंतर त्याने गावामध्ये विकायला मांडल्या. आणि विकायला मांडल्याच्या नंतर लोक येत होते, पाहत होते, किंमत विचारली. एका मूर्तीची 1,00,000 रुपये, आणि एका मूर्तीची किंमत 20,000 रुपये. लोक म्हणले, का हो, एक जास्त पितळाची आहे का, जास्त वजन जास्त आहे का तिचं? म्हणले नाही. मग एका चांदीची आहे का? म्हणले नाही, दोन्ही पितळाच्याच, सारख्याच वजनाच्या. पण मग किमतीत का फरक आहे? म्हणले ते तुम्हीच सांगा निरीक्षण करून. अनेक जण येत होते, पाहत होते, कोणालाच काही कळना. पण एक सतसंगी महात्मा त्या गावातून चालले, आणि गावातून जात असताना त्यांनी पाहिलं, त्या मूर्तीचं बारीक निरीक्षण केलं. एक दोरी घेतली, एका मूर्तीच्या कानातून टाकली, तर ती दुसऱ्या मूर्तीच्या कानातून बाहेर पडली. म्हणले ही आहे ना मूर्त, ही जी मूर्त आहे ती 20,000 रुपयाची. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ती दोरी टाकली, आणि दोरी टाकल्याच्या नंतर ती कानातून बाहेर न निघता डायरेक्ट हृदयात गेली. म्हणले ही मूर्त 1,00,000 रुपयाची आहे. म्हणले कारण या कानाने ऐकून या कानाने सोडून दिलं की आपली किंमत 20,000 रुपये.
आणि या कानाने ऐकून हृदयापर्यंत मनापर्यंत नेऊन पोचवलं की आपली किंमत 1,00,000 रुपये. मग आपल्याच हातामध्ये आहे, आपण किंमत वाढवायची का कमी करायची, आपणच ठरवलं पाहिजे. एकदा असंच नवरा बायको कीर्तनाला आले आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तन दोघांनाही आवडलं. घरी गेल्याच्या नंतर नवरा म्हणला, काय महाराजांनी कीर्तन सांगितलं, वा फारच सुंदर, वा 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 म्हणे, कीर्तन असावं तर असं, काय सुंदर कीर्तन. बायको म्हणली, हो आवडलं तुम्हाला? तो म्हणला हो. ती म्हणली, सांगा बरं कोणता अभंग घेतला होता? तो म्हणला, अभंग नाही लक्षात राहिला. ती म्हणली, काय खरंय तुमचं, काय उपयोग हो कीर्तनाला जाऊन, या कानाने ऐकता आणि या कानाने सोडून देता. नवरा मोठ्या मोठ्याने हसायला लागला. तो म्हणला, आमच्या माणसाचं तरी बरं, या कानाने ऐकून या कानाने सोडून देतो, तुमच्या बायकांचं तर फार अवघड आहे, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. म्हणून भगवंतावर प्रेम निर्माण होण्यासाठी, चरणावर प्रीती होण्यासाठी पहिलं त्या ठिकाणी सांगितलं श्रोतव्य आणि दुसरं सांगितलं कीर्तितव्य. भगवंताच्या कीर्तीचं त्या ठिकाणी श्रवण केल्याच्या नंतर पुन्हा कीर्तितव्य, जे आपण श्रवण केलंय ना त्याचं त्या ठिकाणी जी भगवंताची कीर्ती आहे, पुन्हा त्या ठिकाणी ते दुसऱ्यांना सांगणं, त्या कीर्तीचं गायन करणं हे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. जेवढा आनंद ऐकण्यामध्ये आहे तेवढाच आनंद त्या ठिकाणी सांगण्यामध्ये सुद्धा आहे. पण पहिलं माणसाला ऐकावं लागतं. जो ऐकतो तो सांगतो, जो ऐकू शकत नाही तो सांगू सुद्धा शकत. पण आजकाल कोणालाच कोणाचं ऐकावं वाटत, माझंच माईकन माझंच ऐक. सासूला सुनाचं ऐक वाटत नाही, सुनाला सासूचं ऐक वाटत नाही, नवऱ्याला बायकोचं ऐक वाटत नाही, बायकोला नवऱ्याचं ऐकू वाटत नाही. आणि याच्यामुळे जास्त भांडणं होतात पा. पण श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यामध्ये जेवढा आनंद आहे ना, त्रिभुवनामध्ये दुसरा आनंद तेवढा कुठेच नाहीये पहा. न पीने पिलाने में है, न खाने में है, न किस्से कहानी सुनाने में है. न पीने पिलाने में है, न खाने में है, न किस्से कहानी सुनाने में है. जिंदगी का असली मजा तो, जिंदगी का असली मजा तो कथा में कृष्ण की डूब जाने में है, कथा में कृष्ण की डूब जाने में है. पहिलं तुम्ही त्या कथेत डुबा, बुडा, आणि नंतर त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्याला सुद्धा त्या कथेमध्ये बुडवा. म्हणून श्रोतव्य कीर्तितव्यश्च, श्रवण करा, कीर्तीचं गायन करा आणि नंतर त्या भगवंताचं सदा नित्य निरंतर स्मरण करा. स्मर्तव्य, स्मरण त्या ठिकाणी करत राहा. परीक्षिती राजाला श्री शुकदेव मुनी सांगतात, बाबा तू घाबरू नकोस. परीक्षिती राजा घाबरलेला आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये भीती ही अत्यंत घातक आहे. माणूस एकदा भिला की त्याच्याकडून कुठलंच काही कार्य होत नाही पहा. म्हणून डॉक्टरकडे एखादा पेशंट गेल्याच्या नंतर डॉक्टर त्या पेशंटला किती चांगल्या प्रकारे हाताळतात पहा तुम्ही. आणि जास्त डॉक्टर गोड गोड बोलायला लागले की समजायचं आजार कसा आहे, मोठा आहे. ज्यावेळेस मोठा आजार असतो त्यावेळेस डॉक्टर साहेब डायरेक्ट पेशंटला तुम्हाला असं असं झालंय कधीच सांगत, त्यांच्या नातेवाईकाला सांगतात. आणि डॉक्टरला सांगतात, डॉक्टर पेशंटला सांगतात की तुम्हाला काहीच झालेलं नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्ही लवकर बरे होता. कारण भीती घालवण्यासाठी एका कैद्याला फाशी झाली. फाशी झाल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये त्याला फाशी देणार होते, पण एक वैज्ञानिक होता, सायंटिस्ट, आणि त्याला प्रयोग करायचा होता. भीती ही जीवनामध्ये किती घातक आहे. म्हणून त्या कैद्याला सांगण्यात आलं की तुला फाशी देणार नाही, तुला एक विषारी सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाने तुझा मृत्यू होणार आहे. सर्प चावणारे, सर्प चावणारे, सर्प चावणारे असं सतत मनामध्ये विचार करत होता, विचार करत होता. आणि त्या दिवशी त्या वैज्ञानिकाने सर्प नाही सोडला त्याच्या खोलीमध्ये, तर त्याच्या खोलीमध्ये एक उंदीरच सोडला. त्याला उंदीर चावला आणि त्याला काय वाटलं, मला
साप चावला. साप चावला, आता मी जगूच शकत नाही असं त्याच्या मनाने पूर्णपणे ठामपणे त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. उंदीर चावला आणि 5व्या मिनिटाला तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. वैज्ञानिकांनी सगळ्यांना प्रमाणित करून दाखवलं की माणसाची भीती किती घातक आहे. आज फक्त उंदीर चावलाय, पण मनाने सर्पाचं विष त्याच्या मनामध्ये तयार केलं होतं आणि त्या मनाने तयार केलेल्या विषामुळं आज तो त्या ठिकाणी तो व्यक्ती गेलेला आहे. घाबरलेल्या परीक्षितीला श्री शुकदेव मुनी म्हणतात, अरे घाबरू नको, 7 दिवस म्हणजे खूप आहेत तुझ्याकरता. करायचं ठरवलं ना, अरे 1 दिवस पुरेसा आहे. अरे 7 दिवस म्हणजे तुला खूप आहेत. अरे ऐक, खटवांग नावाचा राजा होता आणि त्या खटवांगाला 1 तास उरला खटवांग रायाशी. एक तास उरेला खटवांग रायासी. एक तास उरला खटवांग रायासी. खटवांग रायासी. एक तास उरला खटवांग रायासी. खटवांग रायाशी. राजा तुला 7 दिवस आहेत, 7 रात्री आहेत. अरे परिनिष्ठ तोपी नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया ग्रहीत चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान. या संसारामध्ये 2 आनंद आहे. एक आहे विषय आनंद आणि एक आहे ब्रह्मानंद. पण भगवंताच्या गुणांचा चमत्कार पहा. विषयानंदाचं तर काय चालावं, पण ब्रह्मानंद सुद्धा जिथं फिका पडतो आणि निर्गुण निराकाराच्या समाधीत असणाऱ्या श्री शुकदेव मुनींना खेचून भागवताकडे घेऊन येतो. एवढा असणारा हा भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा महिमा. आणि तुला तर त्या ठिकाणी निश्चित मुक्ती प्राप्ती होऊ शकतो. तू काही चिंता करू नको. खटवांग नावाचा राजा होता. देव असुर संग्रामामध्ये त्याने देवाच्या बाजूने लढाई केली. प्रसन्न झाले देव. काय पाहिजे मागा? म्हणला काय नाही, माझं आयुष्य किती शिल्लक राहिलं मला पाहायचं. आयुष्य किती शिल्लक राहिलंय हे पाहायचं ठरल्याच्या नंतर पाहिलं अगदी थोडं आयुष्य राहिलंय. 1 तास एकनाथ महाराज वर्णन करतात. दिव्य असं विमान घेतलं आणि स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये आला आणि 1 तासामध्ये अशी समाधी लावली आणि 1 तासामध्येच उत्तम गती प्राप्त होऊन भगवतमय तो खटवांग राजा झाला. आणि 1 तासात मुक्ती मिळू शकते म्हणल्यावर आता कुठं निश्वास परीक्षितीने सोडलेला आहे आणि माझा सुद्धा उद्धार होऊ शकतो. आणि श्री शुकदेव मुनी सारखे महान संत भेटल्याच्या नंतर तो जीव अधोगतीला जाईलच कसा, निश्चित माझा सुद्धा उद्धार होऊ शकतो असा आत्मविश्वास परीक्षितीला आता आलेला आहे. राजा ज्याचं मरण जवळ आलंय ना, त्याने एकच काम करावं. एकही श्वास भगवंताच्या भजनाशिवाय जाऊ देऊ नये. भगवंताने हे आयुष्य आपल्याला श्वास मोजून दिलेलं आहे. पहा तुम्ही, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, आहेत ना छोटी छोटी लेकरं, आहेत का? हो सुद्धा म्हणा ना. लेकरू जन्माला येतं तेव्हा त्याचे हात कसे असतात? आता तुमच्या पुढं का हानू हानू घेऊ, का डोकं फोडून घेऊ,
कशी असतात हात? अशा मुठी. मग त्या मुठीमध्ये त्याने काय आणलंय हो? आईला साडी घ्यायला पैसे, बापाला तंबाखूला पैसे, का आई करता नेकलेस? काय आणलंय नेमका? त्या मुठीमध्ये श्वासरूपी संपत्ती घेऊन ते बाळ जन्माला आले. आणि ज्यावेळेस व्यक्ती जातो त्यावेळेस माणसाचे हात कसे असतात? हात रिकामे असतात. त्याचा श्वास संपला की ह्या मुठी काय झाल्या? रिकाम्या झाल्या. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे। याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे। दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे। मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा। वो गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे सूरज धीरे धीरे सूरज धीरे सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। मूठ बांधून येतो आणि रिकामे हात घेऊन जातो. बरं असं झालं का? कोट्यावधीची संपत्ती कमवले म्हणले, पैशाचा ढिगारा लागलाय, एखादा बंडल त्याच्या हातामध्ये द्या. असं होतं का तुमच्या गावात? बरं जाऊ द्या, माणसं मरतात ना, पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटा नाही मरतात म्हणून. जो व्यक्ती जातो त्याच्या अंगावरले असणारे जे घरामध्ये कपडे आहेत ना त्याच्या कपाटात, ते सगळे काढले जातात, सगळे कपडे जाळून टाकले जातात. त्या व्यक्तीच्या ज्या बाकीच्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा जाळून टाकल्या जातात. त्या व्यक्तीची चप्पल सुद्धा ठेवत नाहीत, काहीच ठेवत नाहीत. सगळं काही त्या व्यक्तीचं जाळून टाकलं जातं. पण मला तुम्ही सांगा, त्या व्यक्तीच्या अंगावर जे सोनं होतं ते सोनं जाळून टाकतात का? टाकतात का? नाही. त्या व्यक्तीने जेवढा पैसा कमवलाय ते जाळून टाकतात का? त्या व्यक्तीच्या वस्तूची भीती वाटते. नको 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 भीती वाटते, याच्यात येऊन राहतो का काय? मग सोन्यात आणि पैशात येऊन राहत नाही का? ही दुनिया किती मतलबी आहे याचा माणसाने कधी एकांतात बसल्यावर विचार करायला पाहिजे. भगवंताने श्वास मोजून आयुष्य दिले. राजा, एकही श्वास भगवंताच्या भजनाशिवाय जाऊ देऊ नको. श्वास श्वास कृष्ण भजी, वृथा श्वास न जाए, न जाने या श्वास की फिर आवण हो या न हो. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम। सांसों की माला पे सिमरूं
सांसों की माला में सिमरू में हरि का नाम। प्रत्येक श्वासाला भगवंताचं नामस्मरण करायचं। राजा ज्याचं मरण जवळ आलं ना त्याने काय करायचं? जित श्वासो जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे म्हणसंधार एद्या। जितासनो पहिले आसन जिंकायला शिका। जी आसनं आहेत ते माणसाने जिंकली पाहिजेत। पद्मासन आहे, सुखासन आहे, वज्रासन आहे। आपल्या इंद्रियावरती आपला ताबा असला पाहिजे। आपण इंद्रियांच्या ताब्यात असलो नाही पाहिजे। आपल्या ताब्यात आपली इंद्रिय पाहिजेत। मांडी घातल्यावर किती पाय दुखू, किती पाय दुखू, पाय पुढे करायचाच नाही। काय होतं बघू बरं। पण नाही, थोडा दुखायला लागला की लांबवा पाय, तिला काय दिसतंय? काही काही जणी तर मांडीला मांडी चिटकून बसतात आणि दुसरीच्या अंगावर पूर्ण ओझ टाकतात। पहिल्या दिवशी तिने सहन केलं, पण दुसऱ्या दिवशी ती तिकडं दिसली की ही इकडंच बसते, तिच्याकडे जातच नाही। काही काही जणीला काही कथा ऐकत असताना महाराजांनी काही सांगितलं की दुसरीला अशी डुसणे द्यायची सवय असते कोपराने हाताच्या। जवळजवळ 10 ते 12 तास एका आसनामध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे। पण 3 तासात आपले रामदेव बाबाचे सगळे आसनं पूर्ण होतात, एक शिल्लक राहत नाही। पण पहिलं आसन जिंकलं पाहिजे। ऋषी मुनी साधू संत मांडी घालून जे बसतात तर कितीतरी तास ते मांडी घालूनच बसतात। दुसरं, श्वासावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। कारण ह्या श्वासाचा जो संबंध आहे तो डायरेक्ट आपल्या मनाशी आहे। आणि मनाशी संबंध असल्यामुळे तुम्ही पहा, एखाद्या व्यक्तीला जर राग आल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या रागाच्या काळामध्ये कितीतरी श्वास घेतून कितीतरी श्वास सोडून देतो। म्हणून आपण म्हणतो ज्या व्यक्तीला राग येतो त्या व्यक्तीचं आयुष्य कमी होतं, कारण तेच आहे। तेवढ्या वेळेमध्ये पुढे 4-5 दिवस जे जगायचंय ना तेवढे श्वास तो घेतो, तेवढे श्वास सोडून देतो। म्हणून अगदी शांत मन करायचं असेल तर श्वास सुद्धा आपला संत चालला पाहिजे। श्वासावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। जित संगो संग ही जिंकता आला पाहिजे। आपण कोणाच्या संगतीत राहावं, त्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर होतो। शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, कीर्तनातून, कथामध्ये आपण ऐकतो की चांगल्याच्या संगतीत राहा, चांगले गुण आपल्यामध्ये आपोआप येतात। वाईटाच्या संगतीत राहिलो तर ते वाईट गुण सुद्धा आपल्यामध्ये लवकरात लवकर आल्याशिवाय राहत नाही। कितीही हरिपाठ म्हणणारी बाई असू द्या, चांगला हरिपाठ म्हणते, आपल्याला तिच्या संगतीत जायला आवडतं का हो? तिच्या सोबत जर गेलो, तिच्या संगतीत जर राहिलो तर ती आपल्याला लागेल एखादा वर्ष, पण चालता बोलता हरिपाठ शिकवल का नाही? पण आपल्याला तिच्या नादी लागायला लय आवडत नाही। म्हणले लय फुगीर दाखवती, तिला वाटते मलाच लय हरिपाठ येतोय। आणि आपल्याला कोणाची संगती आवडते? जी सगळ्या गावाचं गोसापुरीचं धुणं धुते। शेताला गेलं तर पहिल्या गल्लीपासून तर संध्याकाळपर्यंत शेवटच्या गल्लीपर्यंत सगळ्या गावाला काय होतं? वेडा येतो। कामाला सुद्धा बाया कुणी बोलवलं तर जात नाहीत, त्यांना जिथं जायचंय ना तिथंच जातात। तू म्हणता ह्यांना कसं काय माहिती? तुमच्याकडूनच माहित झालं। भले तिच्याकडं काम नसेल तर घरी बसल, संगतीचा परिणाम आहे। पहा, पाणी एकच आहे। उसाला गेले की गोड होतं, चिंचला गेले की आंबट होतं, आवळ्याला गेले की तुरट होतं, कारल्याला गेले की कडू होतं, मिरचीला गेलं की तिखट होतं, समुद्रातल्या शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती तयार होतो।
सर्पाच्या मुखात पडलं तर त्याचं विष तयार होतं. पाणी एक आहे, पण संगतीचा परिणाम तर त्या पाण्याच्या जीवनाच्या रंगतीत सुद्धा बदल झाला. जैसी संगत वैशी रंगत. आपण सहज म्हणतो ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. दोन मित्र होते, एकाने दुकान टाकलं खाव्याचे पेढे विकण्याचं आणि एकाने दुकान टाकलं उंदर मारण्याचं औषध विकण्याचं. ज्याचं खाव्याचं दुकान होतं तो म्हणायचा या 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 गोड गोड पेढा खाऊन बघा, खाऊन बघा, या 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 गोड गोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा. आणि ज्याचं उंदर मारण्याचं औषध विकण्याचा धंदा होता, दुकान होतं, तो म्हणायचा खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. आता हा म्हणायचा खाऊन बघा आणि हे म्हणायचा खाल्लं की मरतय. विकल का हो पेढा याचा? का? संगतीचा परिणाम. म्हणून संघ सुद्धा माणसाला जिंकता आला पाहिजे. नंतर सांगितलं जितेंद्रिय, इंद्रियावरती आपला ताबा पाहिजे. आपल्याला जे पाहायचंय तेच डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, पण डोळे जे पाहायचं म्हणतात त्याच्या मागे आपण लागायला नकोय. ही जीभ चांगलं चांगलं खायला मागते, म्हणते रोजच शिरा भात कढी नको, घरी जाऊन जरा 2-4 घाणे भाज्याचे तळते. तिला काय जिभीला काय खावं वाटलं? भजे खावं वाटले. जिभीला भजे खावं वाटले म्हणून संध्याकाळचं कीर्तन सोडून बाई घरीच भजे तळत बसली, इंद्रियांच्या पाठीमागे लागल्याच्या नंतर. जितेंद्रिय, त्या इंद्रियावरती आपला ताबा असला पाहिजे. स्थूले भगवतो रूपे म्हणस संधार एदिया. आणि नंतर त्या ठिकाणी भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म ध्यानाचं आपण त्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे. ध्यानाचे त्या ठिकाणी जे 2 प्रकार आहेत, स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान. जिथपर्यंत आपली दृष्टी जाते हे सगळं जे दिसतंय ना, ते सगळं भगवंताचं स्वरूप आहे. पहा, 14 भुवन या ब्रह्मांडामध्ये आहेत. हे मृत्यूलोक भगवंताचं कंबर आहे. आणि या मृत्यू लोकापासून खाली 7 त्या ठिकाणी असणारे आणि वरती 7 असे लोक आहेत. पहा, खालचे जे 7 आहेत ते आहेत अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. पुन्हा उपरचे म्हणजे वरचे जे 7 आहेत ते आहेत भू, भुव, स्व, मह, जन, तप आणि सत्य. हे सगळं भगवंताचं स्वरूप आहे. आणि एवढी सुंदर सृष्टी या भगवंताने बनवलेली आहे. एवढे सुंदर सुंदर पशु पक्षी रंगबिरंगे, इतकी सुंदर त्या ठिकाणी असणारे वृक्ष, प्रत्येक वृक्षाला येणारी वेगवेगळी फुलं, येणारी वेगवेगळी फळं, हे भगवंताचं सुंदर असणारं स्वरूप आहे. एवढी सुंदर सृष्टी बनवली की घोसापुरीमध्ये असणारी कांताबाई, शांताबाई, धोंडाबाई, मंदाबाई, मैनाबाई एकमेकीसारख्या दिसतात का? आणि एकमेकीसारख्या दिसल्या असत्या तर किती अवघड झालं असतं. एकमेकींसारख्या दिसायचं तर सोडा, पण आपल्या अंगठ्यावरच्या ज्या रेषा आहेत ना, त्या अंगठ्यावरच्या रेषा सुद्धा प्रत्येकाच्या कशा आहेत? वेगळ्या आहेत. त्या आधार कार्डच्या मशीनवर आपण आपला अंगठा ठेवला की आपलंच आधार कार्ड ओपन होते, बरोबर आहे का नाही? आणि असे बऱ्याच जणांच्या अंगठ्यावरच्या रेषा जर सारख्या असत्या तर कुणाचं आधार कार्ड कुणी अंगठा ठेवल्या ओपन झालं असतं. त्या भगवंताची ही जी या जगाची कलाकृती आहे, त्या कलाकृतीबद्दल आपण विचार सुद्धा करू शकत नाही. एखाद्या चित्रकाराने मोठं चित्र काढलं तर त्याला मोठे मोठे पारितोषिक मिळतात, बक्षिसं मिळतात. पण माझ्या भगवान परमात्म्याने अशी चित्रकारी केली, अहो त्या मोर पिसाऱ्याला असा रंग दिलाय, असा रंग. एखाद्या चित्रकाराचं चित्र उन्हात ठेवलं तर महिन्याच्या आत त्याचे रंग फिके पडतात. पण मोर पिसाऱ्याला तुम्ही वर्षानुवर्ष उन्हात ठेवा तर मोर पिसाऱ्याचा कलर थोडा सुद्धा फिका पडत नाही. पहा, ही देवाची असणारी कलाकृती आहे. पण याबद्दल आपण विचार करत नाही. मिळतंय चला खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, आपल्याला या गोष्टीची काही घेणं देणं. पण त्या देवाला आपली काळजी हो, किती काळजी आहे. झोपेत असणाऱ्या पक्षाला
झाडाच्या फांदीवरून खाली सुद्धा पडू देत नाही, तो आपला सांभाळ करणार नाही का? आपली काळजी करू शकत नाही का? ऋषी मुनी संसाराचा त्याग करून वनामध्ये राहतात. आपण म्हणतो नाही नाही नाही, लेकर बाळाशिवाय काय खरंय? ओ 10-10, 12-12 असून 4-5 पोरीं 4-5 पोरं, म्हातारीला असं भीक मागत हिंडावं लागतंय. पण ऋषी मुनी साधू संतांना कुणीच नाहीये तरी मौज मस्तीत आनंदित राहतात. म्हातारे झाले तरी त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, हास्य आहे. का? कारण भगवान परमात्मा सगळं काही सांभाळ करतोय. काय गरज आहे मोठ्या मोठ्या गादीची? आज लाख लाख रुपयाच्या गादी आहेत, पण त्या गादीवर झोपता यायला पाहिजे ना सुखाची. या अंगावरून या अंगावर, या अंगावरून या अंगावर, या अंगावरून या अंगावर. आणि काही काही जणाला तर शांततेची झोप लागण्यासाठी गोळी खावा लागते. किती अवघड गोष्ट आहे. काहीच नाही. ऋषीमुनी साधू संतांकडे भगवंताचं भजन करायचं, आपल्या हाताची उशी करायची, या पृथ्वीलाच गादी मानायचं आणि झोपून घ्यायचं. भूक लागली की वनात जायचं, एखादं झाड दिसतंय, सफरचंद मिळतंय, केळी मिळते, काहीतरी ते फळं तोडून खायचे आणि खाऊन टाकायचं. मला तुम्ही सांगा, किती मोठी सुगरण असू द्या, पण केळी जी आहे, केळी रूपी हलवा जो भगवंताने आपल्याला पाठवलाय, ती केळी तशी करता येईल का? आपल्याला तसा हलवा करता येईल का? आणि पॅकिंग करून पाठवलंय, पुन्हा वरून साल आणि आतमध्ये हलवा पॅकिंग करून. एवढी त्या ठिकाणी काळजी भगवंत आपली घेतोय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांची निर्मिती भगवंताने केलेली आहे. सगळा प्रबंध भगवंताने केलाय. वेळेवर सूर्य उगतोय, वेळेवरती त्या ठिकाणी मावळतोय. विचार करा, एखाद्या दिवशी सूर्यनारायणाने सुट्टीच घेतली तर काय होईल? किंवा एखाद्या दिवशी सूर्यनारायणाने विचार केला, गोसापुरीमध्ये सप्ताह सूर्य जरा एकदा कीर्तनच ऐकून यावं, किंवा कीर्तनाच्या वेळेस नाही पण कथेला तरी यावं. तो त्याच्या जागेवर आहे तरी एवढी दाहकता, एवढी गरमी आपल्याला होते. आणि सूर्य जर खाली आला तर आपण जळून काय होऊ? भस्मसात होऊ. एखाद्या दिवशी रविवारची पवन देवतेने म्हणजे वाऱ्याने सुट्टी घेतली तर काय होईल आपलं? हे जे सगळं चाललंय ना, हे सृष्टीचं नियमन माझा भगवंत करतोय. पहा, तुझिया सत्याने वेदासी बोलणे, ओ तुझिया सत्याने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे, ऐसा तू सर्वत्र ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू सर्वत्र ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे. सगळी सत्ता भगवंताची आहे. अहो किती काळजी आहे. जन्माला आल्याच्या नंतर आई दूध पाजते, आई त्याला खाऊ पिऊ घालते, पण गर्भात असताना आई त्या बाळासाठी काय करू शकते? हो, गर्भात असताना त्याला खाऊ पिऊ घालू शकते का? मग गर्भात असताना 9 महिने 9 दिवस त्या बाळाची काळजी कोण घेतं? म्हणले भगवान परमात्मा घेतो. कशी? म्हणले आईने जे खाल्लंय ना त्याचा रस त्या बाळाला पोहोचवण्याचं काम माझा देव करतो. आप्यानी नावाची नाडी आहे आणि त्या नाडीच्या द्वारे भगवंत तो रस पोहोचवण्याचं काम करतो. जन्माला आलं बाळ, जन्माला नंतर येत आहे, पण अगोदरच त्या देवाला त्या बाळाची काळजी. जन्माला आल्याच्या नंतर बाळाची आईची त्या ठिकाणी जी असणारी ती नाळ आहे ती कापली जाईल. मग बाळाला खाण्यासाठी पिण्यासाठी काय? मग बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती देव करतो. आता आईच्या दुधावर बाळाचं भागे ना, भूक मोठी झाली, काळजी
देव आला. पुन्हा त्या ठिकाणी देवाने काय केलं, त्याला छोटे छोटे दात दिले. आता त्या ठिकाणी तू काय कर, खायला सुरुवात कर. पुन्हा देवाने विचार केला, आता हे दुधाचे जे दात आहेत त्या दाताने पुन्हा त्या ठिकाणी पुढचं अन्न जे आहे ते खाता येणार नाही. आणि पुन्हा देवाने ते दुधाचे दात पाडले, पुन्हा चांगले दात दिले. आणि त्या देवाने एवढं सगळं दिलंय, पण चांगले दात दिल्याच्या नंतर हा बिचारा काय करतो, एवढं देवाने अन्नधान्य खायला बनवलंय ते खात नाही. आणि जे खायचं नाही ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहे बरं, वरबोट करा बरं. लाजू नका, नवऱ्याचं नाही नाव घ्यायला सांगितलं, सरळ करा. फक्त 10-15 जणीच्याच. बाकीच्यांना कधी घालायची काय माहिती, घेऊन देऊ का? एक जण म्हणली, नाही हो ताई मी नाही खात. म्हणलं मग? ती म्हणली मला करून द्यावं लागतंय. खाणाऱ्याला तरी कमी पाप लागतं, पण करून देणाऱ्याला तर डबल लागतंय. कारण करता करता तो वास पहिला तिच्याच नाका तोंडात जातो. बाई अशी पाहिजे, तिनं सोडलं पाहिजे, पण हळूहळू तिने जर प्रयत्न केला तर ती आपल्या नवऱ्यात सुद्धा बदल करू शकते. पहा, पण खाणारा जर घर असेल तर त्याच्यामुळं लेकरं बाळ सुद्धा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतच त्यांना सुद्धा काय करतात, खायला घालतात. स्वतः तुम्ही माळकरी व्हा, नंतर पतिदेवांना माळकरी करा. असा नियम आला पाहिजे की 5वीलाच गळ्यामध्ये माळ लेकराच्या घालून दिली पाहिजे आणि त्या माळीचे नियम सांगितले पाहिजेत. आणि माळ न घालता परमार्थ जर करत असाल तर मंगळसूत्र न घालता नांदायला जाण्यासारखं आहे. पहा, मंगळसूत्र घातलं की जसं सगळी जबाबदारी त्या पतीची आहे, मालकाची आहे, तिला काय कमी पडतंय काय नाही पाळण्याची, तसं गळ्यात माळ घातली की भगवंताने सांगितलंय त्या माळीला त्या ठिकाणी वरदान आहे, तुझ्या माध्यमातून जो जीव माझ्याकडे येईल त्याने अगोदर काय केलंय याचा विचार मी करणार नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याचा हसत हसत स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 10 तोळ्याचं लॉकेट तुम्ही घालाल, तुमच्यावर दिवस रात्र चोराची नजर राहील, पण 20 रुपयाची तुळशीची माळ घाला, मागे पुढे माझा पांडुरंग सांभाळल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. पण माळ आम्हाला काही घालू वाटत नाही. बघा, काल्यापर्यंत जर मन बदललं तर काल्याच्या दिवशी महाराजांच्या हातून माळ घालून घ्या. आणि माळ घातल्याच्या नंतर कसं वाटतंय कधीतरी आम्हाला फोन करून सांगा, किंवा परत कधी येण्याचा योग आला तर सांगा कसं वाटतंय, जरा बरं वाटतंय का दुःख होतंय. एवढं देवाने खायला दिलंय ना, काय गरज आहे बरं, पण ते खाल्ल्याशिवाय आम्हाला जमत नाही. ती बाई म्हणली, नाही ताई मी फार देव करते, मी सोमवारी खात नाही, गुरुवारी खात नाही, एकादशीच्या दिवशी खात नाही, आम्ही वार बघून खातोच म्हणली. आणि असे खाणारे पिणारे मेल्याच्या नंतर लोक मेल्यावर म्हणतात आणा तुळशीचं पान त्यांच्या तोंडात टाकायला, पण तुळशीचं पान कधीच टाकायचं नाही. अंड्याचं टरपलं कोंबडीचं पक आणायचं आणि त्यांच्या तोंडात कोंबायचा. लोक म्हणतात आणा गंगाजल टाका यांच्या तोंडात, गंगाजलाने मुक्ती प्राप्त होते. पण आयुष्यभर तुळशीची माळ खाल्ली नाही, जे घातली नाही, जे खाऊ नाही ते खाल्लंय, जे पिऊ नाही ते पेलाय ना, मेल्याच्या नंतर थोडीशी आणायची त्यांच्या तोंडात ओतायची. काय आणायचं ते कळालं ना, ते नाही सांगायची गरज. एवढा प्रबंध माझ्या भगवंताने केलाय. कशासाठी कोणत्या देवाची आराधना करावी त्याचं वर्णन आलंय. पहा, अन्नाची कामना असेल तर आदिती मातेची सेवा करावी, रूपाची असेल तर गंधर्वांची सेवा करावी, विद्येची असेल तर भोलेनाथाची, दाम्पत्य जीवन सुखमय व्हावं वाटत असेल तर भवानी मातेची सेवा करावी, आणि काहीच पाहिजे नसेल तर भगवान नारायणाची उपासना करावी. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारदी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. निष्काम असेल किंवा सकाम, पण प्रत्येक माणसाचं मनुष्याचं कर्तव्य आहे भगवंताच्या चरणावर प्रीती करणं, भक्ती करणं. कारण का आपण देवाला माझं माझं म्हणता म्हणता कधीतरी देव सुद्धा आपल्याला माझं म्हणल्याशिवाय राहणार नाही. हम तुम्हारे थे प्रभु जी,
तुम्हारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो। हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम।
किसके द्वारे शायद पुकारो और न कोई सहारा, अब तो आके बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम. भगवंताची भक्ती करा. भक्तीची सार्थकता त्या दिवशी आहे. आपण देवाला आपलं आपलं माझं माझं म्हणतो, पण आपली भक्ती त्या दिवशी खरी आहे ज्या दिवशी भगवंत आपल्याला माझं म्हणत. जो मनुष्य देहाला येऊन भगवंताची भक्ती करत नाही ना, त्याला काही उपमा दिल्यात श्रीमद भागवतामध्ये. महिला मंडळ पहिली उपमा दिली, जो मनुष्य देहाला येऊन भजन करत नाही तो म्हणजे कुत्र्यासारखा आहे त्याचं जीवन. म्हटले काय काम आहे कुत्र्याचं? फक्त कुत्रा संसारामध्ये त्या विषयामध्ये रममान राहतो. तसंच आजकाल माणसाचं झालंय. छोट्या छोट्या गोष्टीवर कुत्रं दुसऱ्या कुत्र्यावर भुंकत राहतं. या गल्लीतलं कुत्रं दुसऱ्या गल्लीत गेलं की काय होतं, एकमेकावर भुंकायला लागतं. तसंच आजकाल माणूस विषयामध्ये रममान आहे, भगवंताचं भक्तीचं काही घेणं देणं नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर एवढी भांडणं आहेत, एवढी भांडणं आहेत. 1 एकर जमीन पडीक पडते, त्या पडीक पडलेल्या जमिनीशी काही घेणं देणं नाही, पण ईदभर बांधासाठी भावाभावाचे भांडणं येतं. आणि त्या ईदभर बांधासाठी ती भांडणं जी आहेत ना, तो भाव म्हणतो 2 एकर जमीन विकल, पण याची जिरवल्याशिवाय राहणारच नाही. दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ, भावाभावाची भांडणं, आणि वकिलाचंच घर श्रीमंत होत आहे. या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. दुसरी उपमा दिली डुकराची. म्हटले काय काम? उकरड्यावर गेलेलं जे डुक्कर आहे, जसं असेल तसं त्या ठिकाणी नुसतं खाण्याचं काम करत आहे. त्या नालीमध्ये त्या ठिकाणी जात आहे, कुठून काय आहे ना, फक्त खायचं खायचं खायचं. आणि त्या डुकराचं पोट इतकं मोठं आहे, किती खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही. आणि माणसाचं तसंच झालंय आज, किती खाल्लं तरी पोट भरत म्हणजे इथलं खायचं नाही म्हणत मी. कुठून काही आहे ना पैसा, कुठला का असा ना, फक्त हडप करायचा. ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. तिसरी उपमा दिली उंटाची. थोडं पद मिळाल्यावर जसा अभिमान अहंकार व्यक्तीला होतो ना, तसंच उंटाला सुद्धा वाटतं माझ्यापेक्षा उंच कुणीच नाहीये. आणि चौथी उपमा दिली गाढवाची. गाढवाचं काय ओझ वाहण्याचं. ओझ वाहतो 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 आणि म्हातारं झालं की ते मालक त्याला हाकलून देतो. ही झाली 4 पायाच्या गाढवाची गोष्ट. आणि त्या गाढवासारखीच आपली परिस्थिती आहे. जोपर्यंत आपण कामाचे तोपर्यंत मुलगा सून आपल्याला घरात ठेवून घेतात, आपल्याकडून काम करून घेतात. पण एखादा व्यक्ती म्हातारा झाला की त्याच म्हाताऱ्या व्यक्तीला घरातून बाहेर काढून दिलं जात आहे, हकलून दिलं जात आहे. मग त्या थरथरल्या हाताने म्हातारीने भाकरी करायची, म्हाताऱ्याला खाऊ घालायची, थरथरल्या हाताने चूल पेटवायची. किती अवघड परिस्थिती पहा. मग मनुष्य सुद्धा संसारात नुसतं ओझं वाहतं. असंच एका गाढवाला मालकाने जोपर्यंत तरुण होतं तोपर्यंत सांभाळलं, म्हातारं झालं की हाकलून दिलं. पण त्या गाढवाला सवय होती ते परत यायचं आणि त्या मालकाच्या दारातच बसायचं. तो मालक त्याने जावं म्हणून इतका मारायचा इतका मारायचा इतका मारायचा. त्या मालकाकडे एक कुत्रा होता. तो म्हणला, अरे गाढवा, तुला तो मालक इतका मारतोय, तू कशाला थांबतोस बाबा, जा ना. तुला मार खाताना पाहून मलाच वाईट वाटतंय. ते गाढव म्हणला, अरे मी गेलो असतो पण एकाच आशेवर राहिलोय. कुत्रा म्हटला, कुठली आशा? तो म्हणला, अरे या मालकाची सुंदर मुलगी, तिने जर अभ्यास नाही केला ना, आपला मालक म्हणतो, हे बघ पिंटे, अभ्यास कर, नाही तर एखादा गाढव बघून तुझं त्याच्याशीच लग्न करू देईल. तो म्हणतो, मला वाटतं लागला तर लागला माझा नंबर, म्हणून मी इथं थांबलोय म्हणे. बिलेब तोरु क्रम विक्रमाणे न शृण्वत कर्णपुटे नरश्च जुवा सती दादुर्केव सूत न चोपगायत्युरुगाय गाथा.
ज्यांची कान भगवंताची कथा कीर्तन श्रवण करत नाहीत त्यांची फक्त उंदराची बिळासारखी कान आहेत. ज्यांची जीभ भगवंताच्या नामाचं नामस्मरण करत नाही त्यांची जीभ म्हणजे बेडकाच्या जीवासारखी आहे, नुसती डराव डराव करते, बाकी सगळं बोलते, देवाचं नाव घेत नाही. मग श्री शुकदेव मुनी पुढे त्या ठिकाणी चतुश्लोकी भागवत सांगतात परीक्षिती राजाला की सृष्टीचा विस्तार द्वितीय स्कंदात सुद्धा थोडासा आलेला आहे. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सृष्टीचा विस्तार करण्याकरता हे असणारं चतुश्लोकी भागवताचं ज्ञान दिलेलं आहे. अहमेवासमेवाग्रे नाणयत् सदसत्परम् पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेरथं यत् प्रत्येतन प्रत्येत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेष्ुष्टावचक्षणु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासां तत्त्वजिज्ञासुनात्मनः अनवयव्यतिरक्काभ्यं यतस्यात् सर्वत्र सर्वदा. या चतुश्लोकी भागवताच्या आधारे या 4 श्लोकाच्या आधारे 18,000 श्लोकांची निर्मिती व्यास महर्षींनी केलेली आहे. जसं सोनं आहे आणि त्या सोन्यापासून आभूषण अलंकार बनवायची म्हटलं तर प्युअर सोन्याचे अलंकार बनत नाहीत, त्याच्यामध्ये दुसरं मिक्स करावं लागतं. तसं भगवंताने त्या ठिकाणी माया रूपी मायेचा आधार घेऊन या जगताला निर्माण केलेलं आहे. पण जसं जगताला मायारूपी मिक्स करून या जगताला निर्माण केलं, पण पुन्हा त्या ठिकाणी कितीही आभूषण बनवले, ज्यावेळेस आपण सोनाराकडे तो दागिना देतो, सोनार पुन्हा त्या ठिकाणी त्याला जाळून त्याचं काय करतो, खरं त्या ठिकाणी जे 24 कॅरेट सोनं आहे ते सोनं पुन्हा त्या ठिकाणी त्या सोन्याचा गोळा तयार करतो. तसं भगवान परमात्म्याने तो भगवंतच आहे, हा भगवंताचा खेळ आहे, सर्व जग हे भगवंताचं रूप आहे आणि त्या भगवंताने भगवंत एकटे होते, एकोहम बहुस्यामी म्हणून या जगताची निर्मिती केलेली आहे. आणि पुढे श्री शुकदेव मुनींनी परीक्षितीला प्रश्न विचारला आणि परीक्षितीने श्री शुकदेव मुनींना विचारलेला प्रश्न असा आहे की भगवंत लवकर कुणाला भेटतो तो पाहण्याच्या अगोदर सगळ्यांनी एकदा उठून उभा राहायचंय, एक भजन होईल, त्याच्यावर आनंद घ्यायचा आणि मग पुढच्या कथेकडे आपण वळणार आहोत. पण सगळ्यांनी आनंद घ्यायचा, नुसतं उभा नाही बरं करायचं. महिला मंडळ लाजायचं नाही, आजचा 3रा दिवस आहे आणि पाहता पाहता राहिलेले 4 दिवस आत्ता निघून जातील. तुम्ही म्हणताल उद्या 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 घेऊ आनंद, उद्या घेऊ आनंद, उद्या घेऊ आनंद. उद्या मात्र येणार नाही, आनंद मात्र मिळणार नाही. सगळ्यांनी उठून उभा राहा. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे